नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी मराठी व्याकरण बघा या विषयाचे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. आद्री आणि शैल हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आद्री आणि बघा शैल हे शब्द बघा पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय विचारला. आवश्यक. आवश्यक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आवश्यकचा विरुद्धार्थी कोणता आला पाहिजे? आवश्यक. अनावश्यक. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय. मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? बघा, सर्वांनी सांगायचंय मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती असेल तर यमुना पर्यटन. यमुना पर्यटन बघा ही कादंबरी कोणी लिहिली होती? तर बाबा पदमनजी बघा यांची कादंबरी आहे. मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी म्हटलं कोणती आहे? यमुना पर्यटन. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण कोणते असते? बघा, ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र मिळतात आपण त्यांना काय म्हणतो? संगम म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. आणि बघा, ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र मिळतात आपण त्यांना काय म्हणतो? त्रिवेणी संगम. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचार. खालील मन पूर्ण करा. बघा, या ठिकाणी मन आपल्याला पूर्ण करायची आहे. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. मराठीमधील आद्य चरित्रकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठीमधील आद्य चरित्रकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. संत नामदेव महाराजांना म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारल्या. आणि, व, किंवा, परंतु. बघा, हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? समजा एखादं वाक्य असते, त्या वाक्यामध्ये बघा आणि, व, किंवा, परंतु अशा बघा प्रकारचे शब्द येतात आपण त्यांना काय म्हणतो? उभयनवी अवयव. बघा, हे शब्द बघा वाक्यामध्ये वाक्य जोडण्याचं काम करतात. बघा, आणि, व, किंवा, परंतु हे काय असतील? उभयनवी अवयव. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलं. पुढील शब्दापैकी वेगळा शब्द निवडा. आता या ठिकाणी 4 शब्द आहेत. यापैकी वेगळा शब्द कोणता असेल? माणुसकी, गुलामगिरी, पाटीलकी, लबाड. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी वेगळा शब्द आहे. बघा, हे 3 शब्द काय आहेत? भाववाचक नाम या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय. मी चित्रपट पाहत असे हे कोणत्या काळाचं वाक्य असेल? बघा, सर्वांनी सांगायचंय मी चित्रपट पाहत असे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. रीती भूतकाळाचं बघा वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय. हे परमेश्वरा त्याचे रक्षण कर. हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? स्वार्थी वाक्य आहे का? आज्ञार्थी वाक्य आहे का? संकेतार्थी आहे का? कोणतं? हे परमेश्वरा त्याचे रक्षण कर. बघा, या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, मागील बघा झालेले सर्व प्रश्नांचे PDF, सामाजिक शास्त्र बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF बघा सोबत उत्तरासोबत आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत बघा पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय. बघा, सर्वांनी सांगायचे मुख्यालय या शब्दामध्ये बघा स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. विवाहात मोठी गर्दी झाली. अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. विवाहात मोठी गर्दी झाली. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. आता अधोरेखित शब्द कोणता आहे? विवाहात. बघा, विवाह शब्द आहे. या ठिकाणी त हा प्रत्यय लागलाय.
त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात बघा, त इ आ हे प्रत्यय सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आई बाप या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, आई बाप या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. आई बाप या शब्दामध्ये इतरेत्र द्वंद्व समास आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारला आहे, तो रोज अभ्यास करतो. तो रोज अभ्यास करतो. अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी आहे का, सकर्मक भावे, अकर्मक भावे, सकर्मक कर्तरी. तो रोज अभ्यास करतो या वाक्याचा प्रयोग या ठिकाणी सकर्मक कर्तरी यायला पाहिजे. पहा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी एकवचनी शब्द बघा ओळखा. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सुया. बघा सुया शब्द काय आहे? सुई, सुया म्हणजे सुया या ठिकाणी अनेक वचने आहे. फूल, फुले, फुले पण अनेक वचने आहे. वीट, विटा, विटा पण या ठिकाणी अनेक वचने आहे. मिरी, मिऱ्या म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4, मिरी या ठिकाणी एकवचनी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. पण बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी या ठिकाणी बघा विसर्ग या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समूहवाचक शब्द ओळखा. जहाजांचा काय असतो? सर्वांनी सांगायचे समूहवाचक. बघा तुकडी कोणाची असते? सैन्याची तुकडी असते. बघा सर्वांनी सांगायचे जहाजांचा काफिला असतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जोराचा वारा सुटला. बघा या ठिकाणी आणि शब्द आला वाक्यामध्ये. जोराचा वारा सुटला आणि पाऊस आला. बघा या ठिकाणी आणि आलेलं आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आता सर्वांनी सांगायचे जोराचा वारा सुटला आणि पाऊस आला म्हणजे या ठिकाणी आणि बघा या आलेलं आहे म्हणजे संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अ इ, ई उ, अ ए हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचदा बघा मागील परीक्षामध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. अ इ बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारे असतील? बघा हे स्वर बघा सारखे आहेत का? बघा वेगवेगळे या ठिकाणी दिसतात ना. या ठिकाणी बघा वेगवेगळे दिसतात म्हणजे कोणते असतील? विजातीय आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, अज्ञातवासी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अज्ञातवासी. बघा परीक्षेमध्ये कवी आणि त्यांचे टोपण नावे परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. सर्वांनी बघा महत्त्वपूर्ण कवी आणि त्यांचे टोपण नावे पाठ करून ठेवायचे आहेत. अज्ञातवासी हे कोणाचं नाव असेल तर दिनकर गंगाधर केळकर या कवीचं पहा अज्ञातवासी हे त्यांचं टोपण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? अतिक्रमण म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारला आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामधलाच प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ठिकाणी बघा व्यतिरेक या प्रकारचा अलंकार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, क्रियावाचक मूळ शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? क्रियावाचक मूळ शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. क्रियावाचक मूळ शब्दाला बघा धातू असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, पुढील शब्दापैकी अनेक वचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी बघा शब्द आहे लेखणी. लेखणी या शब्दाचं अनेक वचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. लेखणीचं अनेक वचन काय आलं पाहिजे? लेखणी, लेखण्या. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंभीर या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? गंभीर बघा एक शब्द आहे. गंभीर या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? गंभीरचं गांभीर्य यायला पाहिजे पहा भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील पर्यायापैकी विशेष नाम ओळखा. नामाचे प्रकार असतात सामान्य नाम, विशेष नाम, समूहवाचक नाम. या ठिकाणी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. बघा नदी, पर्वत, झाड हे काय असतील? सामान्य नाम आहेत. बघा मुंबई या ठिकाणी विशेष नाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 या ठिकाणी काय विचारलं आहे, अंग टाकणे. अंग टाकणे अशा एक प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा अर्थ काय असेल? अंग टाकणे
सर्वांनी सांगायचं पहा, अंग टाकणे वाक्प्रचार योग्य अर्थ काय असेल? अंग टाकणे म्हणजे अशक्त होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण पुस्तके आणि त्यांचे लेखक यावर या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न असतो. सर्वांनी ते पाठ करून ठेवायचं आहे. पांगिरा पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक बघा, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघा दररोज या ठिकाणी बघाव्यास मिळत राहतील. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, पुढील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा त्या ठिकाणी 4 जोड्या आहेत. यापैकी आपला विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा परीक्षेमध्ये अशा पण प्रकारचे प्रश्न असतात. वरिष्ठ कनिष्ठ या ठिकाणी बघा विरुद्धार्थी बरोबर जोडी आहे. विकास होणे ऱ्हास, बघा अशा प्रकारचं आहे ते. विकास होणे ऱ्हास होणे हे पण बरोबर आहे. विजय होणे पराजित होणे बरोबर आहे. शीतल थंड म्हणजे या ठिकाणी चुकीची या ठिकाणी ही जोडी आहे. समानार्थी शब्द शीतल म्हणजे थंडच, म्हणजे या ठिकाणी शीतलच्या विरुद्धार्थी काय यायला पाहिजे? शीतलचं उष्ण यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे शब्द जे बघा आपल्याकडे आलेले आहेत, आपण त्यांना काय म्हणतो? संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? तर त्यांना आपण तत्सम शब्द आपण असे म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, निराकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. निराकार बघा, आता निराकारचा विरुद्धार्थी निराकार म्हणजे आकार नसलेला. निराकारचा विरुद्धार्थी या ठिकाणी बघा साकार यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा आता या ठिकाणी प्रश्न, सजातीय म्हणजे एकाच जातीचे असलेले. सजातीय विजातीय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हृदयाला अंतःकरणाला द्रावित करणारे आपण त्यांना काय म्हणतो? हृदयद्रावक म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सतत एकटे राहण्याची आवड असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. सतत एकटे राहण्याची आवड असलेला आपण त्यांना काय म्हणतो? एकलकोंडा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुळातच सुंदर असलेले. एखादी गोष्ट पहा मुळातच सुंदर असते, आपण त्यांना काय म्हणतो? निसर्ग सुंदर म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रगतीसाठी धडपडणारे आपण त्यांना काय म्हणतो? होतकरू प्रगत उद्योगी महत्त्वाकांक्षी. प्रगतीसाठी धडपडणारा म्हणजे त्यांना आपण होतकरू असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी शब्द आहे जलद. या ठिकाणी आपला 2 अर्थ सांगायचे आहेत. जलद या शब्दाचे 2 अर्थ कोणते होतील? बघा जलद म्हणजे बघा वेगाने पण होतो. बघा सर्वांनी सांगायचं आहे. बघा जलद म्हणजे वेगाने आणि मेघ यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. या ठिकाणी जलदचे 2 अर्थ आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, उंदराला मांजर साक्षी या म्हणीचा योग्य अर्थ काय आला पाहिजे? सर्वांनी सांगायचं आहे. उंदराला मांजर साक्षी म्हणजे सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकांचे समर्थन करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ सांगा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? या ठिकाणी अर्थ नाही आपल्याला सांगलं, या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण ओळखायची. म्हणजे यासारखीच सेम म्हण कोणती असेल? नाचता येईना अंगण वाकडे. बघा याचा जो काही अर्थ असेल त्याच अर्थाची म्हण कोणती असेल? या ठिकाणी नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नाक घासणे म्हणजे काय होणे? शरण जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी शब्द कोणता आहे? खडाजंगी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय पाहिजे? खडाजंगी म्हणजे कडाक्याचे भांडण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, ताळा आणि लोकन या ठिकाणी 2 शब्द आहेत. ताळा आणि लोकन हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ताळा आणि लोकन बघा हे शब्द तेलुगू भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आज काल नंतर अगोदर या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा क्रियापद आहेत का? क्रियाविशेषण आहेत का? शब्दयोगी आहेत का? विशेषण आहेत का? आज काल नंतर अगोदर बघा हे
क्रिया विशेषण बघा या जातीचे शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता एक शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे? बघा भाववाचक नाम ओला, ओलावा. ओलावा या ठिकाणी हा शब्द काय असेल? भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण कोणतं आहे? विनय, विनयशील. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपण या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण कोणतं असेल? बघा पद्धत या शब्दापासून कोणत्या प्रकारचं विशेषण तयार होते? पद्धत, पद्धतशीर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 पहा, मी चित्रपट पाहिला असेन. बघा असेन म्हटलं काय असतो? मी हे असेन म्हटलं की बघा भविष्यकाळ असतो. मी चित्रपट पाहिला असेन म्हणजे कोणता पण भविष्यकाळ? पूर्ण भविष्यकाळ आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रयोजक क्रियापद कोणतं असेल यापैकी? प्रयोजक क्रियापदाचं वाक्य ओळखा. प्रयोजक क्रियापदामध्ये बघा एखादी क्रिया दुसऱ्याकडून आपण करून घेतो. प्रयोजक क्रियापद, विदूषकांनी मुलांना हसवले. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, क्रियापदावरून कोणता बोध होतो? या ठिकाणी सांगायचे वाक्य आहे पहा, हा सामना भारत जिंकेल असे वाटते. आता यावरून आपल्याला या ठिकाणी क्रियापदावरून कोणता बोध होतो? हा सामना भारत जिंकेल असे वाटते. जिंकेल असे वाटते म्हणजे काय? शक्यता आहे ना जिंकायची, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, परमेश्वरा तुझे कल्याण करो. परमेश्वरा तुझे कल्याण करो. बघा याचं काय असेल? बघा आज्ञा आहे का, प्रार्थना आहे का, आशीर्वाद आहे का, विनंती आहे? यामध्ये आशीर्वाद यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, निर्विकार हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? निर्विकार बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सविता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सविता बघा सर्वांनी सांगायचं. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. सविता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? नदी, पर्वत, सूर्य, चंद्र. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर TET परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 यामध्ये बघा परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मागील झालेले बघा सर्व प्रश्नांचे PDF, सामाजिक शास्त्र बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला या ठिकाणी PDF हे मिळून जातील.